आज आहे दीपामावस्या. आता त्यासाठीच ना मी सकाळी-सकाळी हेअर वॉश करून घेतला होता. आता दिव्यांची आज पूजा केली जाते त्यासाठीच ही सर्व तयारी चालली होती. इकडे आईची सर्व तयारी चालली होती. दिवे वगैरे सगळं ठेवणं आणि मम्मीची तिकडे देवपूजा वगैरे चाललेली. आता स्वयंपाक वगैरे सगळा आवरला होता. मग त्यानंतर ना दिव्याची पूजा वगैरे करून घेतली. आता अंशूने वगैरे सर्वांनी देवाचा आशीर्वाद घेतला. आषाढ संपून श्रावण सुरू होतो त्यासाठीच ना सर्व पॉझिटिव्हिटी यावी यासाठीच असं दिव्यांची वगैरे पूजा असते. आमच्या इकडे तर याला हिरवट पूजणे असं म्हणतात. म्हणजे काट्याचं झाड असतं त्याची पूजा करतात देव्हाऱ्यावरती ठेवून. आता ते केलं. छान असं बेत केलेला होता. धपाटे वगैरे बनवले होते ते खाल्ले आणि संध्याकाळी इतकं छान वातावरण झालं की वरती गेलो होतो. पण तितक्यात ना पाऊसच आला. त्यामुळे परत खाली आलो आणि आमच्या मॅडमला ओवाळायला घेतलेलं. कारण या दीपामावस्येला लहान मुलांना ओवाळलं तर त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभतं. त्यामुळे ना आवर्जून लोक या दीपामावस्येला लहान मुलांना ओवाळून घेतात. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.